रंगरंगोटी करण्यासाठी जवळपास 74,41,92,179 रुपये वापरले गेलेत. हे एस्केलेशन आहे. 74 कोटी. म्हणजे तुम्ही विचार करा, ह्यांना BSTला पैसे द्यायला पैसे नाहीत, जुनी पेन्शन योजनेला पैसे नाहीत, पगार असतील, ग्रॅच्युइटी असेल पेन्शन नाही, दिवाळी बोनस असेल पैसे नाहीत, पोलीस हाऊसिंगसाठी पैसे नाहीत, सोयाबीनला 7,000 पैसे नाहीत, कापसासाठी पैसे नाहीत, असं भाजप आणि एकनाथ शिंदेंचं सतत म्हणणं राहिलेलं आहे. मग नेमकं हे एस्केलेशनसाठी इथे 74 कोटी असतील, पुण्यामध्ये तो मध्ये काय मास ट्रान्झिट रोड होता 20,000 कोटीचं एस्केलेशन असेल, मुंबई पुणा मिसिंग लिंकवर 6,500 कोटीचं एस्केलेशन असेल. हे एस्केलेशनचे पैसे नेमके कशासाठी, कोणासाठी, कोण देते सुप्रमा, आणि हा घोटाळा नाही तर अजून काय आहे हा प्रश्न आहे. आमचं सरकार 23 तारखेला बनल्यानंतर, महाविकास आघाडीचं सरकार 23 तारखेला बनल्यानंतर ह्या सगळ्या जे काही घोटाळे आहेत त्याच्यात चौकशी आता करू, पण जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू. या संदर्भात बराचसा पत्रव्यवहार तुम्ही दाखवलेला आहे की जो कलम द्यायला पाहिजे होता तो दिला गेला नाही, आणि त्या तुम्ही सांगितलं. पण हा जो उपदेवत आहे किंवा काम पूर्ण होण्या अगोदर का कलम दिला जातो त्याच्या हेच महत्त्वाचं आहे ना. म्हणजे हे कुठचं लॉजिक आहे की संपूर्ण काम होण्याच्या आधीच तुम्ही रंगरंगोटीला सुरू करता आणि फिनिशिंग करता. आता म्हणजे इथेच बाहेर जर पाहिलं आपण, BKC मधून जी मेट्रो जाते ती देखील अर्धवट आहे, अजून पूर्ण झालेली नाही आहे. लाईन 6 असेल अर्धवट आहे, पण रंगरंगोटी करण्याची गरज काय. नीटनेटकेपणा आम्ही समजू शकतो, स्वच्छता आम्ही समजू शकतो, पण एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट त्याच्यावर एस्केलेशन देऊन 74 कोटीचं एस्केलेशन. हे पैसे कोणाचे आहेत? जनतेचे पैसे, त्यांच्या खोक्यातले पैसे नाही आहेत. पण मग जर स्थानिक जनतेसाठी पैसे नसतील यांच्याकडे, शेतकऱ्यांसाठी नसतील, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नसतील, पोलीस हाऊसिंगसाठी नसतील पैसे, मग हे पैसे कॉन्ट्रॅक्टर्सच्या खिशात जातात कसे? हा देखील एक मोठा विषय झालेला आहे राज्यामध्ये. काम पूर्ण झाल्यानंतर परत करायलाच लागणार आहे, करायलाच लागणार. म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर हे 74 कोटी आहेत ते फुकट, त्याच्यावर अजून त्यांना करायला लागणार. कारण मेट्रो 1 जी ऑक्टोबर वर्षवारी सुरू झालेली आहे त्याची पिलर अजून देखील तसंच आहे, त्याला कुठेही रंगरंगोटी. बघा, मी ह्याला पण ऑब्जेक्शन घेत नाही. रंगरंगोटी करायची नाही करायची, एस्थेटिक काय ठेवायचे, कलर स्कीम काय ठेवायचे, हा निर्णय टेक्निकल असतो आणि एस्थेटिक वाईज असतो. पण काम पूर्ण व्हायच्या आधी तुम्ही फिनिशिंगचा टेंडर काढता आणि 74 कोटी त्याच्यात उडवून टाकता. हे कसं, कुठचं राज्य आहे, कसं चालतं हे शासन? ह्याच्यात फायनान्स मिनिस्ट्रीने काही लिहिलंय की नाही की हे एकनाथ शिंदेचं खातं म्हणून कोणी काही लिहित नाही आहे, नुसतं सगळे खात्यात. आज एक धक्कादायक चीज़ सबके सामने लाना चाहता हूँ. मुंबई में काफ़ी सारे मेट्रो वर्क्स चल रहे हैं और इन्हीं मेट्रो वर्क्स में मेट्रो का काम पूरा होने से पहले भी, गर्डर लॉन्चिंग होने से पहले भी टेंडर निकाले गए हैं लगभग 74 करोड़ के, 74 करोड़ के. और इन्हीं 74 करोड़ में जो पैसा उड़ाया जा रहा है वो कॉन्ट्रैक्टर्स पर उड़ाया जा रहा है. आज जो भाजपा सरकार है, एकनाथ शिंदे सरकार है, कहती है किसानों के लिए कोई अगर तकलीफ हो तो मदद करने के लिए पैसा नहीं है, पुलिस हाउसिंग के लिए कहते हैं पैसा नहीं है, ओल्ड पेंशन स्कीम के लिए पैसे नहीं है, कोई भी नागरिकों के विषय हो, जनता के विषय हो, तो भाजपा और एकनाथ शिंदे कहते हैं कि पैसा नहीं है, हम संभल के चल रहे हैं. तर मुंबईतील मेट्रोच्या कामांवरून आदित्य ठाकरेंनी हा निशाणा लगावलाय.